मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली नुकतीच राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती आता जवळ आलेली आहे. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन दोन्ही भारताचा अभ्यास आपल्याला असतो. कंबाईन मध्ये फक्त मॉडर्न इंडियाचा अभ्यास आपल्याला करावा लागत होता. आता प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचे आहे, कारण 3 ते 4 प्रश्न प्राचीन भारतावर आपल्याला विचारले जातात. त्याच उद्देशाने हा जो क्लास आहे, हा क्लास मी तुमच्यासाठी घेऊन येतोय की जेणेकरून तुम्हाला प्राचीन भारतावरचे टॉपिक वाईज जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सोडवता यावे म्हणून. तर आपण अजिबात उशीर न करता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. तत्पूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा की येणारी जी 2024 ची परीक्षा आहे, ही येणारी 2024 ची परीक्षा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे, तरच तुमचा अभ्यास होणार आहे. याच उद्देशाने आम्ही प्री आणि मेन्स ह्या दोन्ही परीक्षांना डेडिकेटेड अशी विजयपथ नावाची जी बॅच आहे, ही विजयपथ नावाची बॅच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ही जी बॅच आहे ही येणाऱ्या 10 जून पासून स्टार्ट होत आहे. 6,499 रुपये इतकी फक्त फी आहे. 12 महिन्यासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे ती बॅच चालणार आहे. तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी, तुमचे नातेवाईक यांना तुम्ही नक्की सांगा. आणि यासाठी जो तुम्हाला कोड यूज करायचा आहे तो कोड यूज करा, वैभव आर. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे जे आपलं ॲप आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग, ते गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा कोड अप्लाय करायचा आहे. हा कोड अप्लाय केला की तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळणार आहे. सेम बॅच संकल्प नावाने आपण सुरू करतोय कंबाईन परीक्षेसाठी. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी साठी ही बॅच आहे. प्री आणि मेन्स दोन्ही परीक्षांची तयारी आपण करून घेणार आहे. फक्त आणि फक्त 4,549 रुपये फी आहे. 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि यासाठी सुद्धा तुम्हाला जो कोड यूज करायचा आहे तो कोड यूज करायचा आहे, वैभव आर. ओके. त्यानंतर संयुक्त मुख्य परीक्षेची जी बॅच आहे, म्हणजे आता जी पूर्व परीक्षा झाली आणि मुख्य परीक्षेची तयारी एकदम प्रॉपर करता यावी म्हणून ही बॅच आम्ही सुरू केलेली आहे. ही बॅच 8 मे पासून स्टार्ट झाली आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमचं नाव एनरोल करा आणि मुख्य परीक्षेची तयारी करा. रिझल्टची वाट पाहू नका. ठीक आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या या क्लासच्या किंवा या लेक्चरच्या PDF आणि PPTs जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला @वैभव_राऊत_टेक्स्टबुक या चॅनेलला तुम्हाला जॉईन करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्रत्येक क्लासच्या PDF फॉर्मॅटमधल्या नोट्स अवेलेबल होईल. या चॅनेलला तुम्ही स्कॅन करून सुद्धा जॉईन होऊ शकता. पहिला प्रश्न, सगळे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवरचे आहे. पहिला प्रश्न बघा, सिंधू संस्कृती खालीलपैकी कोणत्या सभ्यतेची किंवा कोणत्या संस्कृतीची समकालीन संस्कृती नव्हती? तुम्हाला सगळ्यांना कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला फटाफट. इजिप्त, मेसोपोटोमिया, चीन आणि ग्रीक. पहा जमते का जरा. व्हेरी गुड. या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीक सभ्यता. बघा, इजिप्तची जी सभ्यता आहे ती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये वाढली. मेसोपोटोमिया टायग्रिस आणि युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यामध्ये वाढली. चीनी सभ्यता जी आहे ती हो यांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये वाढलेली आहे. पण ग्रीक सभ्यता ही कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वाढली, कोणत्या काळामध्ये वाढली? ह्या सगळ्या समकालीन सभ्यता आहे. आणि याच्यामध्ये एक आहे सिंधू संस्कृती, जी सिंधू नदीच्या खोऱ्यात वाढली. ह्या सगळ्या संस्कृती समकालीन आहेत, पण ग्रीक समकालीन नाही. जरी ग्रीकांनी नंतरच्या काळामध्ये प्रचंड योगदान मानव जातीसाठी दिलं असेल, जसं वेगवेगळे प्रमेय आहे, डेमोक्रॅटिक कंडिशन्स आहेत, मोठ्या मोठ्या फिलॉसॉफी आहे, ॲस्ट्रॉलॉजीच्या संदर्भातलं नॉलेज आहे, याच्यामध्ये ग्रीकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पण तरीही ग्रीक संस्कृती यांची समकालीन आहे का? नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. सिंधू संस्कृतीमध्ये सिंधू खोऱ्यातील कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये वसलेलं आहे? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. चला फटाफट उत्तरे द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, कालीबंगन हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी काळ्या रंगाच्या बांगड्या सापडल्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या सापडल्यामुळे या ठिकाणचं जे नाव आहे ते कालीबंगन असं ठेवण्यात आलं. हे राजस्थानमध्ये आहे आणि कोणत्या नदीच्या आजूबाजूला आहे? घग्गर नदीच्या आजूबाजूला आहे. ठीक आहे. येस. मोहनजोदारो नावाची जी सिटी आहे, ही मोहनजोदारो नावाची सिटीचं नाव मोहनजोदारो का ठेवलं गेलं? कारण मोहनजोदारो जे आहे
हे मोहनजोदारो या शब्दाचा अर्थ होतो मृतो का टिला, म्हणजे मेलेल्या माणसांचा किल्ला आहे ना, तो या ठिकाणी सापडला म्हणून मोहनजोदारो. हडप्पा हे जे नाव ठेवलेलं आहे ते नाव का ठेवलेलं आहे, तर पहिल्यांदा शोधलं गेलेलं ठिकाण जे आहे त्याला हडप्पा असं म्हटलं जातं आणि म्हणून याचं नाव हडप्पा असं ठेवलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न सोपा आहे, व्यवस्थित विचार करा, उत्तर द्या. हडप्पा काळातील नाणी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती सामग्री प्रामुख्याने वापरली जात होती? कॉइन्स तयार करण्यासाठी कोणता दगड किंवा कोणती सामग्री प्रामुख्याने वापरली जात होती? चला फटाफट उत्तर द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे स्टेटॉइट नावाचा दगड. बघा बरेचसे दगड जे आहेत ते मऊ असतात. उदाहरणार्थ अजंठा अजंठा लेणी जी बांधलेली आहे किंवा वेरूळ या ठिकाणी जी लेणी बांधलेली आहे, या ठिकाणी जो दगड वापरलेला आहे हा अतिशय मऊ आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या मोठ्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहे. जर या ठिकाणी फाडीचा दगड असता किंवा मोठा दगड असता, भरीव दगड असता, तर या ठिकाणी लेण्या तयार करता येणं शक्य नव्हतं. बरोबर आहे का? येस. म्हणून सिंधू संस्कृतीमध्ये स्टेटाईट हा जो दगड आहे तो अतिशय मऊ होता आणि त्याला पाहिजे तसा आकार देता येत होता आणि म्हणून स्टेटाईट दगडाच्या अनेक मुद्रा या सिंधू संस्कृतीमध्ये तयार करण्यात आलेल्या आहे. क्लिअर? पुढं. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तुम्हाला विचार करून उत्तर द्यायचं आहे. सिंधू संस्कृतीमधील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? व्यापार, पशुसंवर्धन, शिकार आणि शेती. चला विचार करा, चुकलं तरी हरकत नाहीये. हे प्रश्न आपण स्वतः काढलेले आहे, एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने काढलेले आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण कमीत कमी 25 प्रश्न तरी कव्हर करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवेच्या आपल्याला पेपरमध्ये 2-4 प्रश्न तरी आपल्याला आले पाहिजे, असा आपला मुख्य उद्देश आहे. या प्रश्नाचं उत्तर शेती आहे. कारण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची जी ॲग्रिकल्चर सेक्टर होतं ते सरप्लस होतं. कसं होतं? सरप्लस. सरप्लस म्हणजे जर खाणारे लोक 10 असेल तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे ते 50 लोकांचं व्हायचं. मग या 50 लोकांची उरलेली जी 40 लोकांची अन्नधान्य आहे ते स्टोअर करून ठेवलं जायचं, त्याला गोदाम म्हणतो आपण, आहे ना. आणि म्हणून इथली इकॉनॉमी जी होती ती सरप्लस होती. एखाद्या ठिकाणी जेव्हा ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टर जेव्हा मजबूत असतं तेव्हा त्या सेक्टरवर आधारित असलेले बाकीचे जे उद्योग आहेत ते तयार होतात. बरोबर आहे का? येस. म्हणून या प्रश्नाचं उत्तर शेती आहे. त्यानंतर मग व्यापार आहे ना, हे तर दुय्यम व्यवसाय आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे शेती. मग शेतामध्ये काय पिकवलं जायचं? टरबूज व्हायचे, टरबूजचे उल्लेख सापडतात. बार्ली, गहू, तांदूळ, कॉटन. कॉटनला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सिंधोन हा शब्द वापरला जायचा. मग हा प्रश्न तुम्हाला आयोग परीक्षेमध्ये विचारू शकतो. क्लिअर? व्हेरी गुड. पुढचा प्रश्न घ्या. सिंधू संस्कृतीचं बंदर शहर कोणतं होतं? कालीबंगन. बंदर शहर म्हणजे पोर्ट, महत्वाचं पोर्ट कोणतं होतं? कालीबंगन, लोथल, रोपर आणि मोहनजोदारो. पहा जमते का? विचार करा, कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते लोथल आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोथल जे आहे ते सध्या या भारत देशाच्या गुजरात नावाचं जे राज्य आहे या ठिकाणी आहे. लोथलचं बरंचसं एक्सकेव्हेशन झालेलं आहे आणि लोथल हे प्रमुख बंदर होतं. आणि सिंधू संस्कृतीचा इकडे मेसोपोटोमिया नावाची जी संस्कृती आहे या मेसोपोटोमिया सोबत व्यापार चालायचा आणि या मेसोपोटोमियामधून मोठ्या प्रमाणात जहाज या ठिकाणी यायची. लोथलमध्ये जहाज बांधण्याच्या गोदी सापडलेल्या आहे आणि म्हणून लोथल जे आहे ते महत्वाचं बंदर आहे, है ना. मोठी मोठी जी गोदाम आहे ती लोथलमध्ये दिसतात कारण इथूनच मोठ्या प्रमाणात जो व्यापार आहे तो मेसोपोटोमिया नावाच्या कल्चर सोबत केला जायचा. मोठ्या प्रमाणात माल जो आहे तो एक्सपोर्ट केला जात होता. ठीक आहे. आणि मोहनजोदारो हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधलं मोठं शहर आहे, सर्वाधिक मोठ्या संख्येने असलेले हे शहर आहे. असं म्हटलं जातं की तेव्हाच्या काळामध्ये या शहराची लोकसंख्या ही जवळपास 50,000 होती आणि सगळे महत्वाच्या गोष्टी या मोहनजोदारोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इवन ग्रेट बाथ म्हणजे स्नानगृह जे आहे, मोठं स्नानगृह
ते सुद्धा आपल्याला मोहनजोदडो या ठिकाणी पाहायला मिळतं. अंडरग्राऊंड गटारं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारी जी रस्ते आहे, ज्याला आपण ग्रीड सिस्टीम म्हणतो, ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून हे शहर फार महत्वाचं आहे. इवन हे जे रस्ते आहे, या रस्त्याच्या आजूबाजूला दिवाबत्तीची सोय सुद्धा करण्यात आलेली होती. आणि अंडरग्राऊंड गटार सिस्टीम आपल्याला मोहनजोदडोमध्ये पाहायला मिळते. तर हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे परीक्षेत विचारल्या जाईल. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? विचार करून उत्तर द्या. पहा काही जमते का, काही लॉजिक लागते का बघा. हडप्पा संस्कृतीबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं जो उत्तर आहे ते आहे सी. का रे? तर बघा, अश्वमेध यज्ञ जो आहे ते वैदिक संस्कृतीचं लक्षण होतं, वैदिक संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं. आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही वैदिक संस्कृतीच्या आधी आहे, त्यामुळे प्रश्न नाही. गाय त्यांच्यासाठी पवित्र नाहीये, तर बैल त्यांच्यासाठी पवित्र आहे. कोणता बैल? कुबड आलेला बैल, म्हणजे पाठीवरती बघा ज्याचं असं वरती मोठं कुबड आलेलं असतं, तो बैल प्रसिद्ध आहे, ज्याला आपण सांड म्हणतो. आणि ही स्थिर नव्हती का रे? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सारखी स्थिर संस्कृती आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि त्यामुळे ही स्थिर संस्कृती आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 3. ते पशुपतीचा आदर करायचे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये अशा आकाराची एक मुद्रा सापडलेली आहे. या मुद्रेमध्ये हा असा पशुपती दाखवलेला आहे. इकडे प्राणी आहे, इकडे प्राणी आहे, पायाखाली प्राणी दाखवलेले आहे, आणि याला पशुपतीनाथ म्हटलेलं आहे, है ना? तर हे आपल्याला या ठिकाणी सापडते. त्याचा आदर केला जात होता, हे सुद्धा याच्यावरून आपल्याला क्लिअर होते. पण अजूनही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची जी स्क्रिप्ट आहे ती आपण वाचू शकलो नाही, त्यामुळे आपण हे सांगू नाही शकत की खरंच पशुपतीनाथ होते का. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. हडप्पा लोकांची सामाजिक व्यवस्था कशी होती? समतावादी होती, गुलाम कामगारावर आधारित होती, वर्णावर आधारित होती, जातीवर आधारित? चला विचार करा, फटाफट उत्तरे द्या. व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर योग्य आणि समतावादी होती. पण सगळ्यात महत्वाचं जे आश्चर्य आहे ते हे आहे की अजूनही आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची जी स्क्रिप्ट आहे ती अजूनपर्यंत वाचू शकलो नाही. स्क्रिप्ट वाचू नाही शकलो तर आपल्याला 80% गोष्टी अजूनही सांगता येत नाही. मग एवढ्या मोठ्या गोष्टी जर अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही तर कदाचित आत्तापर्यंतचं हे सत्य असू शकतं. इथून पुढे जेव्हा स्क्रिप्ट वाचल्या जाईल तेव्हा काय सत्य बाहेर येतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजू शकतात. ठीक आहे, ती स्क्रिप्ट ही चित्रावर आधारित असल्यामुळे त्या चित्रांचा संदर्भ आपण लावू शकत नाहीये. ती पिक्टोग्राफिक आहे आणि इकडून इकडे लिहिलं जाते, पुन्हा इकडून इकडे, पुन्हा इकडून इकडे आणि इकडून इकडे लिहिल्या जाते, आणि त्यामुळे मग आपल्याला अजूनपर्यंत ती वाचता आली नाही. पण आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की योग्य आणि समतावादी होती. बाकी ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या या ठिकाणी चुकलेल्या आहेत. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा जो काळ आहे तो कोणता आहे? तर लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा उत्कर्षाचा काळ आहे. बरं, ती याच्या आधी नव्हती का? तर काही ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की ती इसवी सन पूर्व 8000 पासून होती, पण या काळामध्ये तिचा प्रचंड विकास झाला. आला का लक्षात? येस. पुढं, यापैकी कोणते पीक वैदिक काळातील लोकांना माहीत नव्हतं? या काळातील कोणतं पीक, सॉरी, वैदिक काळातील लोकांना माहिती नव्हतं? बार्ली, गहू, तांदूळ, तंबाखू. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे डी, तंबाखू. आहे ना? बरोबर आहे की नाही? तंबाखू काय आहे रे? कारण तंबाखू आपल्या देशामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीजांनी आणलेला आहे. त्याआधी आपल्याला तंबाखू नावाचं पीक माहीत नव्हतं. बार्ली, गहू आणि तांदूळ हे तीनही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि वैदिक काळामध्ये सुद्धा होते, पण तंबाखू वैदिक काळामध्ये आपल्याला सापडत नाही. ठीक आहे, येस. तर हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. पुढे, नंतरच्या म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये लिहिलेल्या ग्रंथांचा क्रम खालीलपैकी कोणता योग्य आहे? वेद, ब्राह्मण्यके, अरण्यके, उपनिषदे. वेद, उपनिषद, ब्राह्मण्यके, अरण्यके. उपनिषदे, वेद, ब्राह्मण आणि अरण्यके. आणि वेद, अरण्यक, ब्राह्मण्य आणि उपनिषद. योग्य जोडी लावायची आहे. व्हेरी गुड. चला फटाफट लावा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. ए, वेद, ब्राह्मण्यके, अरण्यके आणि उपनिषदे. उपनिषदे शेवटी आहे, वेद पहिल्यांदा आहे.
जर वैदिक काळावर आपल्याला प्रश्न आला तर तो प्रश्न येईल नद्यांवर, त्या काळातील ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी वेदांमध्ये रचना केल्या त्यावर, त्यानंतर तिथले जे महत्वाचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवर, आणि वैदिक काळातील सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांचा व्यवसाय किंवा धार्मिक जीवन, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. आता पहा, तर हा जो क्रम आहे तो आपल्याला पाठच करून टाकायचा आहे की सर्वात पहिल्यांदा वैदिक पिरियडचे दोन काळ आहे. एक आहे ऋग्वेदिक पिरियड, दुसरा आहे उत्तर वैदिक पिरियड. ऋग्वेदिक पिरियड हा इसवी सन पूर्व 1500 ते 1000 आहे आणि उत्तर वैदिक पिरियड हा इसवी सन पूर्व 1000 ते 600. तर या काळामध्ये जी राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्था होती ही पूर्णपणे बदलली आणि या काळामध्ये वेगळी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था तयार झाली. ठीक आहे. तर बघा, वेद सर्वात आधी लिहिले तर ऋग्वेद या काळामध्ये लिहिला गेला. उरलेले 3 वेद हे इसवी सन पूर्व 1000 ते 600 या कालावधीमध्ये लिहिले गेले. ठीक आहे, मुद्दा क्लिअर. नंतर अरण्यामध्ये जाऊन यांचं नंतर ब्राह्मण्यके जे आहे म्हणजे वेदांना सोप्या भाषेमध्ये लिहिलं गेलं, त्याचं अरण्यामध्ये जाऊन चिंतन केलं गेलं आणि त्यानंतर जे काही दिसलं ते उपनिषदांमध्ये लिहिलं गेलं. तर असा हा क्रम आहे. कारण आपल्याला येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारला जाणार आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन आपल्याला वाचायला आवडत नाही, पण तुम्ही तो नक्की वाचा, सोपा आहे. आपण जे प्रश्न घेतो तेवढे जरी तुम्ही केले तरी सोपा आहे. ठीक आहे. ऋग्वेदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? अतिशय महत्वाचा प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट. चला फटाफट उत्तर द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पशुसंवर्धन. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं की दोन काळ आहे, इसवी सन पूर्व 1500 ते 1000 आणि 1000 ते इसवी सन पूर्व 600. या काळामध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे आणि या काळामध्ये मुख्य व्यवसाय पशु. कारण या काळामध्ये शेती डेव्हलप झालेली नव्हती. शेती डेव्हलप झाली नसल्यामुळे जास्तीत जास्त पशु पाळणे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि म्हणून गाय नावाच्या पशुला सर्वात जास्त महत्व होतं, कारण वस्तू विनिमयाचं ते साधन होतं. कशा साधन होतं? वस्तू विनिमयाचं. ज्याच्याकडे जास्त गायी तो सगळ्यात श्रीमंत असं म्हटलं जायचं. ठीक आहे. मग कालांतराने पुन्हा लोखंडाचा जेव्हा शोध लागला तेव्हा शेतीची व्यवस्था बदलली आणि ही जी राज्य होती ही श्रीमंत झाली आणि ही जी आहे म्हणजे जी यापासून दूर राहिली ती मग मात्र याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मागे राहिली. ठीक आहे. तर या काळामध्ये छोटे छोटे जन तुम्हाला दिसतात, पण इथे महाजन दिसतात. का रे? कारण इथली छोटी 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 राज्य एका विशिष्ट जनपदाने जिंकून घेतली आणि त्याचं रूपांतर केलं महाजनपदमध्ये. तर अशी जी अनेक छोटी छोटी राज्य होती ती 16 प्रमुख महाजन पदांमध्ये डिवाइड केल्या गेली. तर हा जो काळ आहे ना, हा आहे लोखंडाचा शोध लागण्याचा काळ, म्हणजेच इसवी सन पूर्व 1000 ते 600. क्लिअर. पुढचा, ऋग्वेदातील कोणत्या मंडळात प्रथमच शूद्रांचा उल्लेख केला गेला आहे? मंडल म्हणजे चॅप्टर. एकूण किती मंडल? 10. ऋचा 1027. आणि महिलांनी सुद्धा ऋग्वेदामध्ये ऋचा रचलेल्या आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. या प्रश्नाचं उत्तर आहे 10वं मंडल. का? कारण ते सगळ्यात शेवटी जोडल्या गेलं. म्हणजे आधी दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 7वं हे आधी लिहिल्या गेले आणि पहिला आणि 10वं जे आहे ते सगळ्यात शेवटी लिहिण्यात आलं. मग सगळ्यात शेवटी लिहिण्यात आलं तर मग त्या काळामध्ये अस्पृश्यता निर्माण झाली, त्या काळामध्ये वर्णव्यवस्था आली आणि म्हणून मग शूद्र या शब्दाचा उल्लेख वेदांमध्ये 10व्या मंडलामध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे. अपाला, घोषा, विश्ववारा, अपाला, घोषा, विश्ववारा यांनी जे आहे यांनी या वेदांमध्ये ऋचा रचलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्राचीन भारताच्या इतिहासावरचे प्रश्न होते. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. उरलेले प्रश्न आपण नंतर नक्कीच घेऊया. तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आपण हा जो क्लास आहे तो टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून घेतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला 40 प्रकारचे व्हिडिओ कोर्सेस, 600 प्रकारच्या मॉक टेस्ट, 500 प्रकारच्या नोट्स आणि 500 प्रकारचे लाईव्ह क्लासेस अटेंड करायला मिळेल. जे विद्यार्थी लाईव्ह अटेंड करू शकत नाही त्यांना रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये क्लासेस त्यांच्या वेळेवर अटेंड करता येणार आहे. तुम्ही म्हटलं मी 10ला क्लास पाहते, 10ला पहा, 5ला पाहते, 5ला पहा, पण तुम्हाला ही ऑप्शन्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी ही अतिशय सोपी गोष्ट बनलेली आहे. तसंच महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे.
आणि आतापर्यंत अनेक अधिकारी या ठिकाणी घडलेले आहेत. पुढचा नंबर तुमचा आहे. ठीक आहे, म्हणून अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर एनरोल करा आणि आजच सबस्क्रिप्शन घ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.